काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे हे महायुतीच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। तर पारवे आमचे आमदार असून ते कुठेही जाणार नाहीत असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय। तसंच थोडे दिवस हवा होऊ द्या त्यामुळे प्रसिद्धी मिळत असते अशी मिश्किल टिप्पणी देखील पटोलेंनी केलेली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। काल गडकरी साहेबांनी प्रचाराचा शुभारंभ कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी होळीपूर्वीच कुठेतरी प्रचाराचा गुलाल जो आहे तो उधळलाय। काँग्रेसची कशी तयारी आहे? काँग्रेसची पूर्ण तयारी आहे। आमची पण तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। काल उमेदवार जाहीर झालेला आहे आणि जवळपास आम्ही होळीच्या नंतर 26 तारखेला आम्ही फॉर्म पण भरतोय नागपूरच्या उमेदवाराचं आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीत नागपूरची जागा काँग्रेस पार्टी जिंकते। 2019 मध्ये तो दावा केला होता, मग काय झालं? आता तो त्यावेळेस फोकनाळ मारायला होतं प्रधानमंत्री मीच बनणार, आता कुठं बनणार? 10 वर्ष तुम्ही मंत्री राहिलात तो तुमची अवस्था काय राहिली ते लोकांना आता कळलेली आहे। त्याच्यामुळे प्रधानमंत्र्याच्या नावाने स्वतःच मी प्रधानमंत्री बनणार म्हणून असं तुम्ही सांगत होता। 14ला सांगितलं आणि 19 सांगितलं, आता तर बनणारच नाही तुम्ही काही। राज्यपालाचं त्यांना पाठवत होते पण काय झालं मला माहिती नाही। त्यामुळे आता हे काही फोकनाळ चालणार नाहीये। आता आम्ही सगळे प्रश्न नागपूरकर विचारणार आहोत। जे काही आश्वासन मोठे मोठे दाखवले होते, मी प्रदेश अध्यक्ष आहे, मला प्रचार करायचा आहे, राज्यामध्ये सगळ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणायचं आहे आणि पक्षाने निर्णय घेतला तर तुम्ही पक्षाचा कार्यकर्ता मी आपलं काम करताय। तर चंद्रपूरचं काय येतात अजून चंद्रपूरची आज संध्याकाळपर्यंत डिक्लेअर होते, त्यावेळेस हवा चालू द्या ना थोड्या दिवस, काय फरक पडतंय? त्यानिमित्तानं आमच्या आमदाराला वारंवार तुम्ही टीव्हीवर ते दाखवता, नाही तर तुम्हाला ते त्यांचे सगळे खोटारडे भाषणं लोकांना दाखवत राहतात आणि खोटारडी हवा पण दाखवतात। त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही। राजू पारवे आमचा काय आमदार आहे, तो काँग्रेस पक्षाबरोबरच राहणार। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।